गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार पक्षावर नाराज आहेत। नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याचं दिसून आलं। त्यानंतर काल जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवारांनी पक्षाच्या काही धोरणांवर टीका करत आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली। आज पुन्हा एकदा मुनगंटीवार यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला। मुख्यमंत्री पद येतं आणि जातं असं मुनगंटीवार आज म्हणाले। तर बावनकुळेंचीही शक्ती कमी झाली होती असं म्हणत मुनगंटीवारांनी बावनकुळेंना टोला लगावला। तर पालिका निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे। कार्यकर्त्यांना मला काही सांगायचं आहे असं मुनगंटीवार म्हणाले। मंत्रिपद येतं आणि जातं, मुख्यमंत्रीपदही ज्यांचं आहे त्यांचं येणार आहे जाणार आहे। मग विषय कुठे आहे? परमनंट कोणी नाही आहे। शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, मुख्यमंत्री नाही। तुम्ही काल जसं म्हटलं की माझी शक्ती कुठेतरी पक्षाने कमी केली, त्यावर बावनकुळेंचं असं म्हणणं आहे की पक्षाने मुनगंटीवारांना वारंवार शक्तीच दिलेली आहे, कधी त्यांची शक्ती कमी केली नाही। नाही, तर बावनकुळे साहेबांना असं वाटणं योग्य आहे। मधात त्यांची शक्ती कमी झाली होती तेव्हा मात्र मी जे म्हणालो ते त्यांनाही वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि म्हणून महानगरपालिका झाल्यानंतर मी अनेक जिल्ह्यांमध्ये माझा दौराही आखण्याचा निर्णय घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।